नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 मार्च 2024। तर आज आपण 18 मार्च आणि 19 मार्च अशा 2 दिवसाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर। महिला प्रीमियर लीग 2024, ठिकाण आहे भारत, आवृत्ती होती दुसरी, कालावधी 23 फेब्रुवारी ते 17 मार्च 2024। विजेता संघ ठरलेला आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर। तर या टीमची कॅप्टन होती स्मृती मानधना। उपविजेता संघ ठरलेला आहे दिल्ली कॅपिटल्स। या टीमची कॅप्टन होती मेग लॅनिंग। स्पॉन्सर्स टाटा। आयोजक आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय। एकूण सहभागी संघ आहेत 5, यामध्ये गुजरात जॉइंट्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स। हंगामातील उदयोन्मुख खेळाडू ठरलेली आहे श्रेयंका पाटील। सर्वात मौल्यवान खेळाडू ठरलेली आहे दीप्ती शर्मा। ऑरेंज कॅप भेटलेली आहे एलिस पेरी या खेळाडूला, तर तिने 347 धावा केलेल्या आहेत। ऑरेंज कॅप हे सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला भेटते। पर्पल कॅप भेटलेली आहे श्रेयंका पाटील हिला, तिने 13 विकेट्स घेतलेल्या आहेत। पर्पल कॅप ही टुर्नामेंट्समध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला भेटतो। सर्वाधिक षटकारांचा पुरस्कार शेफाली वर्मा आणि फेअर प्ले अवॉर्ड रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर। नेक्स्ट आहे, प्रतिष्ठित डायना मेमोरियल अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे उदय भाटिया आणि मानसी गुप्ता। 14 मार्च 2024 रोजी उदय भाटिया आणि मानसी गुप्ता यांना प्रतिष्ठित डायना मेमोरियल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। प्रिन्सेस डायना यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दर 2 वर्षांनी दिला जातो। हे अपवादात्मक तरुणांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी किंवा मानवतावादी सेवांसाठी ओळखते। दिवंगत प्रिन्सेस ऑफ वेल्सच्या स्मृतिप्रित्यात स्थापन करण्यात आलेली डायना अवॉर्ड चॅरिटी 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भुवनेश्वर। मार्च 2024 मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर येथील भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलचर केंद्राचे उद्घाटन केले। तसेच इनडोअर डायव्हिंग सेंटरची पायाभरणीही केली। यासाठी 120 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे। या स्टेडियममध्ये 120 खेळाडूंना प्रशिक्षण सुविधा, वैद्यकीय सेवा आणि पॅन्ट्रीची सोय असणार आहे। मोंडो एसपीएचा 10,000 चौरस मीटरचा ट्रॅक आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे। हे ओडिशा रिलायन्स फाउंडेशन ॲथलेटिक्स हाय परफॉर्मन्स सेंटरचे प्रशिक्षण केंद्र आहे, ज्याचा उद्देश देशभरात ॲथलेटिक्सचा विकास करणे हा आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या कंपनीने जगातील पहिले AI सॉफ्टवेअर अभियंता डेविन लॉन्च केले? तर याचे उत्तर आहे कॉग्निशन। मार्च 2024 मध्ये US आधारित कंपनी कॉग्निशनने डेविन नावाचा नवीन AI चॅटबॉट लॉन्च केला आहे। हा जगातील पहिला पूर्णपणे AI सॉफ्टवेअर अभियंता आहे। डेविन एंड टू एंड ॲप्स तयार करू शकतो। हे जटिल अभियांत्रिकी कार्यांचे नियोजनही करू शकते। नेक्स्ट आहे, उत्कृष्ट वुमन मीडिया पर्सन 2024 चा चमेली देवी जैन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोप्रा। 15 मार्च 2024 रोजी ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोप्रा यांना संयुक्तपणे वर्षातील उत्कृष्ट वुमन मीडिया पर्सन 2024 चा चमेली देवी जैन पुरस्कार देण्यात आला आहे। ग्रीष्मा कुठार या इंडियन एक्सप्रेसच्या स्वतंत्र पत्रकार आहेत, तर रितिका चोप्रा या नॅशनल ब्युरोच्या प्रमुख आणि इंडियन एक्सप्रेस दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षण संपादक आहेत। चमेली देवी जैन पुरस्कार 1980 मध्ये मीडिया फाउंडेशनने वर्षातील उत्कृष्ट महिला मीडिया व्यक्तीसाठी सुरू केला। हा पुरस्कार चमेली देवी जैन यांच्या नावावर आहे, ज्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळी दरम्यान तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिक आणि समुदाय सुधारक होत्या। सामाजिक विकास, राजकारण, समानता, लैंगिक न्याय, आरोग्य, युद्ध आणि संघर्ष आणि ग्राहक मूल्य यांसारख्या विषयांवर वार्तांकन करणाऱ्या भारतीय महिला मीडिया व्यक्तींना हा एक प्रमुख पुरस्कार दिला जातो। नीरजा चौधरी यांना 1981 मध्ये पहिला पुरस्कार मिळाला होता। नेक्स्ट आहे, खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन म्हणजेच कीर्ती कार्यक्रम कोणी सुरू केला? तर याचे योग्य उत्तर आहे अनुराग सिंग ठाकूर। 12 मार्च 2024 रोजी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी चंदीगडमध्ये कीर्ती या कार्यक्रमाचे उद्घाटन केले। कीर्तीचा लॉंग फॉर्म काय आहे बघा, खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन। ही देशव्यापी योजना 9 ते 18 वयोगटातील शालेय मुलांसाठी सुरू करण्यात आली आहे।
योजनेचा मुख्य उद्देश देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिभा शोधणे आणि ड्रग्ज आणि इतर गॅजेटरी विचलनाकडे व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी खेळांचा एक साधन म्हणून वापर करणे हा आहे। कीर्ती कार्यक्रम भारतातील 50 केंद्रांमध्ये सुरू करण्यात आला आहे। कीर्तीचे उद्दिष्ट वर्षभरात देशभरातील 20 लाख अर्जदारांचे मूल्यांकन करण्यासाठी अधिसूचित प्रतिभा मूल्यमापन केंद्राद्वारे प्रतिभा ओळखण्याचे आहे। नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात मिशन पाम ऑइल अंतर्गत पहिल्या तेल पाम प्रक्रिया गिरणीचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये। मार्च 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये मिशन पाम ऑइल अंतर्गत पहिल्या तेल पाम प्रक्रिया मिलचे उद्घाटन केले। 2021 मध्ये खाद्यतेलासाठी राष्ट्रीय मिशन पाम ऑइल सुरू करण्यात आले। भारतातील एकूण खाद्यतेलापैकी 57% परदेशातून आयात केले जाते। पाम तेल हे पाम झाडांच्या फळापासून मिळणारे खाद्यतेल आहे। पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देशांमध्ये इंडोनेशिया, त्यानंतर मलेशिया, थायलंड आणि नायजेरियाचा क्रमांक लागतो। नेक्स्ट आहे अलीकडेच केंद्र सरकारने दरवर्षी कोणत्या दिवशी हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर 17 सप्टेंबर रोजी। 17 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नामुळे हैदराबादला निजामांपासून स्वातंत्र्य मिळाले। 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्त करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणार आहे। नेक्स्ट आहे इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजे ISMA नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर दीपक बल्लानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मार्च 2024 मध्ये इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दीपक बल्लानी यांची नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे। त्यांना सार्वजनिक धोरण, सरकारी व्यवहार आणि संघटनात्मक व्यवस्थापनातील 25 वर्षांहून अधिक अनुभव आहे। यापूर्वी ते ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन मध्ये महासंचालक म्हणून काम केले आहे। नेक्स्ट आहे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय गती प्रजनन पीक सुविधेचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर असणार आहे मोहाली, पंजाब। मार्च 2024 मध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी नाबी म्हणजेच नॅशनल ॲग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मोहाली येथे राष्ट्रीय गती प्रजनन पीक सुविधेचे उद्घाटन केले। हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या आणि कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे। यामुळे हवामान बदलासाठी प्रतिरोधक प्रगत वाण विकसित करून पीक सुधारणा कार्यक्रमांना गती मिळणार आहे। नावीचे तंत्रज्ञान हवामान प्रतिरोधक पिकांचा विकास करण्यास सक्षम करते। यामुळे शेतकरी हंगामी अडचणींपासून मुक्त होतील, तसेच अन्न सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता सुधारून शेतकरी वर्षभर शेती करू शकतील। नेक्स्ट आहे नुकताच सापडलेला मोठा ज्वालामुखी नॉक्टिस हा कोणत्या ग्रहावर सापडला आहे? तर मंगळ ग्रहावरती सापडलेला आहे। मार्च 2024 मध्ये शास्त्रज्ञांनी नॉक्टिस नावाचा एक मोठा ज्वालामुखी शोधला आहे। तो थॉर्सिसच्या पूर्वेकडील काठावर स्थित आहे। ज्वालामुखी 9022 मीटर उंच आणि 450 किलोमीटर रुंद आहे। तो माउंट एव्हरेस्टपेक्षा 200 मीटर उंच आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यात लाईम रोग आढळून आला आहे? तर केरळ या राज्यात आढळून आलेला आहे। केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील कुवापाडी येथे लाईम आजाराचे प्रकरण समोर आले आहे। लाईम रोग हा बोरेलिया बर्गुडोफेरी बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे। हा रोग काळ्या पायाचे हरिण टिक्स चावल्यामुळे माणसांमध्ये पसरतो। हा रोग सामान्यतः उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाच्या काही भागांमध्ये आढळतो। याच्यामुळे हृदय आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो। नेक्स्ट आहे नुकतेच माजी भारतीय नौदल प्रमुखांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले, त्यांचे नाव काय? तर लक्ष्मीनारायण रामदास असे त्यांचे नाव आहे। ॲडमिरल लक्ष्मीनारायण रामदास यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले। ते सप्टेंबर 1953 मध्ये भारतीय नौदलात नियुक्त झाले होते। त्यांनी डिसेंबर 1990 ते सप्टेंबर 1993 दरम्यान 13वे नौदल प्रमुख म्हणून काम केले आहे। दक्षिण आशियातील निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्रमुक्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी 2004 मध्ये त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात वीरतापूर्ण भूमिका बजावण्यासाठी ते ओळखले जातात। त्यांना वीरचक्र, परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक मिळाले आहे। ते आम आदमी पक्षाशी अंतर्गत लोकपाल म्हणूनही संबंधित होते। CNS म्हणून त्यांच्या कार्यकाळातच नौदलाने महिलांना सशस्त्र दलात सामील करून घेतले होते। नेक्स्ट आहे नुकतेच PM सूरज राष्ट्रीय पोर्टलचे उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। मार्च 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण
म्हणजेच PM सूरज राष्ट्रीय पोर्टलचे उद्घाटन केले। सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले। समाजातील उपेक्षित घटकांना क्रेडिट सपोर्ट देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। पोर्टलने वंचित समुदायातील 1 लाख उद्योजकांना क्रेडिट सहाय्य केले आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच विज्ञानाचा दशक आत्मनिर्भर भारतासाठी तंत्रज्ञान पॅनोरमा या अहवालाचे अनावरण कोणी केले? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी। 14 मार्च 2024 रोजी डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी विज्ञान भवन येथे विज्ञानाचा दशक आत्मनिर्भर भारतासाठी तंत्रज्ञान पॅनोरमा या अहवालाचे अनावरण केले। हा अहवाल भारत सरकारच्या विविध मंत्रालयांनी आणि विभागांनी गेल्या दशकभरात केलेल्या तांत्रिक प्रगतीचे सर्वसमावेशक विहंगावलोकन प्रदान करतो। या अहवालात भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमची वेगाने वाढ झाल्याचे नमूद केले आहे। नेक्स्ट आहे नौदलाने आपले पहिले स्वतंत्र मुख्यालय कोठे स्थापन केले आहे? तर दिल्ली या ठिकाणी स्थापन केलेले आहे नौदलाने आपले पहिले स्वतंत्र मुख्यालय। मार्च 2024 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छावणी दिल्ली येथे नौदलाच्या नौसेना भवनच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले। ही इमारत आधुनिक सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे। नौदलाने दिल्लीत आपले पहिले स्वतंत्र मुख्यालय स्थापन केले आहे। यापूर्वी नौदलाचे 13 वेगवेगळ्या ठिकाणांहून ऑपरेशन केले जात होते। या इमारतीत त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। नुकताच PV नरसिंह राव स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे। मार्च 2024 मध्ये टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना प्रतिष्ठित PV नरसिंह राव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या उत्कृष्ट परोपकारी योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। PV नरसिंह राव स्मृती पुरस्कार भारताच्या माजी पंतप्रधानांच्या नावावर आहे। हा पुरस्कार सामाजिक आणि मानवतावादी कल्याणासाठी समर्पित व्यक्तींना दिला जातो। नेक्स्ट आहे भारतातील पहिली LNG चालित बस कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये। मार्च 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतातील पहिल्या लिक्विफाईड नॅचरल गॅसवर चालणाऱ्या बसचे उद्घाटन करण्यात आले। या बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालवणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घोषणा केली की त्यांची 5000 डिझेल वाहने टप्प्याटप्प्याने LNG पर्यायी इंधन वाहनांमध्ये बदलली जातील। यामुळे 10% प्रदूषण कमी होईल आणि इंधनाचा खर्चही कमी होईल। MSRTC ने बसेसचे LNG मध्ये रूपांतर करण्यासाठी MS किंग्स गॅस सोबत सामंजस्य करार केला आहे। MSRTC राज्यभरातील 90 डेपोवर LNG वितरण सुविधा उभारणार आहे। नेक्स्ट आहे सर रिचर्ड हॅडली पदक प्राप्त करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? तर रचिन रवींद्र हा खेळाडू ठरलेला आहे। मार्च 2024 मध्ये न्यूझीलंडचा रचिन रवींद्र हा सर रिचर्ड हॅडली पदक प्राप्त करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला। वयाच्या 24व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे। रचिन रवींद्रला 2023 साठी ICCचा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे। त्याला 2023 मधील न्यूझीलंडमधील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला आहे। सर रिचर्ड हॅडली पदक हा न्यूझीलंड क्रिकेटने 2011 मध्ये सुरू केलेला वार्षिक पुरस्कार आहे। न्यूझीलंडचे क्रिकेटपटू सर रिचर्ड हॅडली यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले आहे। वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2023 चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे। 12 मार्च 2024 रोजी डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2023 चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने 2023 च्या पुरस्कारासाठी डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची निवड केली आहे। राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्यांचे जतन, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दरवर्षी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो। हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दिला जातो। या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये रोख आणि मानपत्र असे आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी म्हणजेच 12 मार्च रोजी हा पुरस्कार दिला जातो। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने ड्रॅगन फायर लेझर अस्त्राची चाचणी केली? तर ब्रिटन या देशाने केलेली आहे। मार्च 2024 मध्ये ब्रिटनने ड्रॅगन फायर लेझर डायरेक्टेड एनर्जी वेपनची यशस्वी चाचणी केली आहे। ड्रॅगन फायर शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रांना रोखण्यास सक्षम आहे। ड्रॅगन फायर LDEW 1 किलोमीटर अंतरावरून नाणे इतके लहान लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे। नेक्स्ट आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने किती तुरुंगांना ईट राईट कॅम्पस म्हणून प्रमाणित केले आहे? 100। नेक्स्ट आहे
तर बघा, मार्च 2024 मध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI ने देशभरातील 100 तुरुंगांना ईट राईट कॅम्पस म्हणून प्रमाणित केले आहे. ईट राईट इंडिया उपक्रमांतर्गत हे करण्यात आले आहे. सुधारणात्मक सुविधांसह विविध संस्थात्मक सेटिंग्समध्ये सुरक्षित, निरोगी आणि शाश्वत अन्न पद्धती सुनिश्चित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. नेक्स्ट आहे, कोणते राज्य सरकार शेतकऱ्यांना बाजरीच्या बियाण्यांचे मोफत वाटप करणार आहे? तर राजस्थान करणार आहे. मार्च 2024 मध्ये राजस्थान सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना बाजरी आणि भरड धान्याचे मोफत बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात बाजरीच्या उत्पादनाला चालना देण्याचा उपक्रमाचा उद्देश आहे. देशाच्या एकूण बाजरीच्या उत्पादनात राजस्थानचा वाटा 26% आहे. राजस्थान सरकारने 2022-23 मध्ये राजस्थान बाजरी प्रोत्साहन अभियान सुरू केले होते. नेक्स्ट आहे, नुकताच इथेनॉल 100 इंधन उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर हरदीप एस पुरी यांनी सुरू केलेला आहे. 15 मार्च 2024 रोजी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे इथेनॉल 100चे अनावरण केले. हा उपक्रम पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढवण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे. या उपक्रमाचा उद्देश ऑटोमोटिव्ह इंधन उत्सर्जन कमी करणे आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे हा आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि तमिळनाडू या 5 राज्यांमधील निवडक 183 रिटेल पेट्रोल आउटलेटवर इथेनॉल 100ची उपलब्धता आहे. 131 समर्पित इथेनॉल संयंत्रांसह तेल विपणन कंपन्यांनी दीर्घकालीन करार केले आहेत. नेक्स्ट आहे, जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजीव कुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मार्च 2024 मध्ये राजीव कुमार मित्तल यांची जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1998 महाराष्ट्र केडर बॅचचे IAS अधिकारी आहेत. नेक्स्ट आहे, लोकसभा निवडणूक 2024 किती टप्प्यात होणार आहे? तर 7 टप्प्यामध्ये होणार आहे. मार्च 2024 मध्ये निवडणूक आयोगाने 18व्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 या 7 टप्प्यात होणार आहेत. लोकसभा 2024 मध्ये 543 जागांवर निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी लागणार आहे. 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची टॅगलाईन असणार आहे, निवडणुकांचा सण, देशाचा अभिमान. 7 टप्पे कधी आहेत बघा, 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका या 5 टप्प्यात होणार आहेत. नेक्स्ट आहे, पांडुला गुट्टा कोणत्या राज्यात आहे ज्याला अलीकडेच भूवारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये आहे. पांडुवला गुट्टा हे तेलंगणातील एकमेव भूवारसा स्थळ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. भारतीय वैज्ञानिक सर्वेक्षणने ही मान्यता दिली आहे. GSI द्वारे आयोजित केलेल्या जिओ हेरिटेज वॉकचा उद्देश उपस्थितांना प्रदेशाच्या भूवैज्ञानिक वारशाबद्दल शिक्षित करणे तसेच जागरूकता वाढवणे हे आहे. पांडुवला गुट्टा हे तेलंगणातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील एक ठिकाण आहे जे त्यांच्या पुराण पाषाणकालीन गुहा चित्रांसाठी ओळखले जाते. पांडुवला गुट्टा हा खडबडीत वालुका डोंगर आहे जो हिमालयाच्या टेकड्यांपेक्षा जुना आहे. येथेच पांडवांनी ठराविक कालावधीसाठी वनवासात जीवन व्यतीत केले. नेक्स्ट आहे, नुकताच PM श्री स्कूल योजना लागू करण्यासाठी कोणत्या राज्याने शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचे उत्तर आहे तमिळनाडू राज्य सरकारने. मार्च 2024 मध्ये तमिळनाडू सरकारने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करून PM श्री शाळा योजना लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. या उपक्रमाचा उद्देश राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या उद्दिष्टांशी जुळवून घेणे हे आहे. नेक्स्ट आहे, नुकताच फुलदेई सण कोठे साजरा करण्यात आला? तर उत्तराखंड या राज्यामध्ये. 15 मार्च 2024 रोजी उत्तराखंडमध्ये फुलदेईचा सण साजरा करण्यात आला. फुलदेई उत्सवाला उत्तराखंडमध्ये विशेष महत्त्व आहे. फुलदेई हा चैत्र संक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो कारण हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिना हा हिंदू नववर्षांचा पहिला महिना आहे. हा सण विशेषतः लहान मुले साजरा करतात आणि ते घराच्या दारात बसतात, लोकगीते गातात आणि घरोघरी जाऊन फुलांचा वर्षाव करतात. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलच्या सेवा गुणवत्ता पुरस्कारामध्ये आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. मार्च 2024 मध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला वार्षिक 40 दशलक्ष प्रवासी क्षमता असलेल्या श्रेणीमध्ये सलग 6व्या वर्षी आशिया पॅसिफिक प्रदेशातील 2023 साठी ICAISQ चा सर्वोत्तम विमानतळ म्हणून निवडले गेले.
GMR हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ 2023 सालासाठी 15 ते 25 दशलक्ष प्रवाशांच्या वार्षिक क्षमतेच्या श्रेणीमध्ये आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून निवडले गेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।